आज मी तुम्हाला मेंढी पालन व्यवसाय हा कशा पद्धतीने करायचा यावर माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता मेंढी पालन व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यामध्ये दोन पद्धती आहेत। आता कोणत्या दोन पद्धती आहेत तर दोन पद्धती म्हणजे एक तुम्ही मेंढ्या डायरेक्ट घेऊ शकता, म्हणजे मेंढ्या गाभण असू शकतात किंवा आयत्या पिल्लाच्या असू शकतात। नसेल तर तुम्ही मेंढीचे जे कोकरू असतात म्हणजे लावरी असतात बरोबर, ते जवळजवळ 3-4 महिन्याचे असे तुम्ही बाजारामधून किंवा घरगुती सहित खरेदी करू शकता। म्हणजे तुम्हाला जवळजवळ 5-6 हजार रुपये ते 7 हजार रुपयेपर्यंत ते लावरी भेटून जातात बरोबर। आता दोन्हीत फायदा काय आहे, मेंढ्याचा फायदा काय आहे, लावरी घेतल्या तर फायदा काय, आता दोन्हीचा पण फायदा आहे तसा। आता लावरी घेतल्या तर लावरी काय असते की शक्यतो आजारी पडत नाहीत आणि बऱ्याच वर्ष तुमच्या दारामध्ये ती मेंढी उत्पन्न देण्यासाठी लावरीची मेंढी ही राहू शकते, कारण का त्याचं वय नसते, कवळं वय असते बरोबर। आणि तुम्ही मेंढी घेतली म्हणजे काय असते की 3-4-5 येताची 4-5 वेळा पिल्ली दिलेली तुम्ही मेंढी घेता, मग ती त्याचं वय झालेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही किती 2-4 येतं खाचाल, 5 येतं खाचाल बरोबर, तर ती जास्त वय होत जातं आणि जास्त वय झालं का मेंढ्या जसं जुनं रक्त होईल तसं मेंढ्या आजारी पडतात बरोबर। रोगराया ते त्यांना चिटकत असते बरोबर। आणि त्यात मेंढ्याचं काय असतं की पहिल्या मालकानं काय खायला खुराक दिला, दूध वाढीसाठी कोणतं देत होतं, आजारी पडल्यावर कोणतं खाद्य देत होतं, तेव्हा पण बराच काही फरक राहतो म्हणजे बरोबर। आणि तुम्ही काय देणार हे पण म्हणजे तुम्हाला नॉलेज नसतं, त्यामुळे ते जराशी अडचणी येतात। आता लावरीचं काय असते, मेंढीचा काय फायदा असतो, आता तुम्हाला लवकर फायदा जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मेंढ्याच घेतलेल्या फायद्याच्या पडतात। लावरीचा म्हणजे जराशी टाईम लागतो, कारण का ते लावर घेणार तुम्ही, ती तुमच्या फार्मवरती सेट होणार, मग लागू जाणार म्हणजे गाब जाणार आणि त्यानंतर ते पिल्ले देणार, म्हणजे ह्यात बराच काळ जातो। आणि डायरेक्ट मेंढ्या घेतल्या तर मेंढ्याचं डायरेक्ट उत्पन्न चालू होत असतं, म्हणजे त्याची एकतर गाभण काळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता, नाही तर त्याला डायरेक्ट पिल्ला असतील अशी पण खरेदी करू शकता। मग डायरेक्ट ती पिल्लं जन्मणार असतात आणि ती काही दिवसातच 2.5-3 महिन्यामध्ये विकून जातात, त्यामुळे उत्पन्न जवळजवळ मेंढीची अर्धी किंमत ही 3 महिन्यात 2.5-3 महिन्यामध्ये भेटत असते। म्हणजे तुम्ही 15,000 रुपयाची मेंढी घेतली तर 7-7.5 हजार रुपयाचे तरी कमीत कमी पिल्लू होत असतं 2.5-3 महिन्यात बरोबर। मग ते तुम्ही कुठेही विका, बाजारामध्ये विकलं, घरगुती विकलं तरी तेवढं पैसे तुम्हाला सहजासहजी कमीत कमी भेटून जातात असं असतं। आणि लावरीचं म्हणजे काय आहे की लावरीला पण तुम्हाला सेट करायचं झालं, ऐका तुम्ही लावरी जर खरेदी केल्या तर तुम्हाला एक सांगतो काय असते, शेतकऱ्यापाशीला असेल किंवा व्यापाऱ्यापाशीला लावर असेल बरोबर, तर त्याचं काय असतं की आता कुणी पण विकायचं म्हटलं तर त्याला चांगलं सांभाळलेलं असतं। तुम्ही आणलं म्हणजे डायरेक्ट सुका चारान वाला चारान ह्या चाऱ्याकडं तुमच्या ज्या खुराकाकडे जर बघत बसला तर ते लावरी मरून जातात तुमच्या बरोबर, ते राहत नाहीत का, तर लावरी इकायचे ते म्हणल्यावर त्या मालकानं त्यांना कोळ पाजलेला असतो, म्हणजे खपरी पेंडाचा कोळ म्हणा, जसं की दुधामध्ये खपरी पेंड भिजाय घालतात आणि ते पाजतात। कोण कोण गव्हाचे गोळे, गव्हाच्या पिठाचे गोळे घालतं, कोण मका ठेवतं, तर कोण काही बरंच काही खुराक ठेवतात, त्यात खुराकामध्ये पण बरंच काही प्रकार असतात बरोबर। त्यानं वजन वाढ होते किंवा चपचपी चांगलं दिसत असते, उंची वाढ वगैरे हे होत असते बरोबर। जसं की काही औषधं पाजतात त्यानं वजन वाढ होते। मग तुम्हाला सुरूच्या कालावधीमध्ये लावरी घेतल्या का पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुम्हाला चांगला चारा द्यायचा आहे। जवळजवळ तुम्ही काय असतं की तुम्ही म्हणता निम्मा 50% हिरवा चारा द्यायचा आणि 50% सुका चारा द्यायचा, तसं करू नका मित्रांनो। करायचं काय माहिती आहे का, तुम्ही जास्त करून जवळजवळ 90% हा हिरवा चारा द्या आणि 10% हा तुम्ही सुका चारा द्या। सुका चारा नाही दिला तरी पण चालतो, 5-6 दिवसातून एकदा दोनदा टाकून बघा, नाही का खाल्ला तर खाल्ला, नाही खाल्ला तर त्याला एवढं लक्ष पण देऊ नका, म्हणजे सुका चाऱ्याकडे चांगला चारा देण्याचा प्रयत्न करा। जसं की चिकाची वैरण किंवा किर्याची मका वगैरे असेल तर तो देण्याचा प्रयत्न करा। आता मका जास्त चारू नका, कारण मका जास्त खाल्ली तर फुगत्यात पण बरोबर, तर कमी प्रमाणात म्हणजे पण चांगलं असं त्याला पौष्टिक आहार किंवा चांगलं असं विटामिन त्यांना भेटावं असं तुम्ही चारा दिला तर ती शक्यतो आजारी पडत नाहीत। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना जसं की टॉनिक द्या, लिव्हरवरचं टॉनिक पाजा भूकवाढीसाठी वगैरे बरोबर, जसं की ते कुचांबलंय का, काल कसं खाल्लं आज कसं खाल्लं असं रोजच्या रोज त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या। म्हणजे काय होतं की
ते आजारी आहे का नाही, थोडं कुचमलं का लगेच तापाची गोळी म्हणा बरंच काही असं तुम्ही व्यवस्थितपणे जर दिलं तर ते मरण पावत नाही. आता ते मरण कधी पावतं, 4-5 दिवस हळूहळू कमी खायला येतं आणि ते तुमच्या लक्षात येत नाही, किंवा 15-15 दिवस असे प्राणी कमी खायला येतात. कमी म्हणजे आज थोडं खाणार, उद्या थोडं खाणार, त्यापेक्षा उद्या असं कमी कमी करत पाकच खायचं बंद झाल्यावर तुम्ही म्हणता अरा आजारी पडलं आता. आणि मग तिथनं इंजेक्शन आणि मग गोळ्यान सलाईन आणि औषधं करून मग ते जगत नाही मित्रांनो, मग मरतं. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला करायचं असेल, तुम्ही लक्ष व्यवस्थितपणे देऊ शकत असाल तरच तुम्ही करा. कारण का कमीत कमी तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की त्यांनी खाल्लं किती, काल किती खाल्लं ना आज किती खाल्लं, एवढं तर लहान मुलाला पण समजतं. आज माझं स्वतःचा मुलगा असेल तेवढं समजतो की काल किती खाल्लं ना आज किती खाल्लं, बरोबर. म्हणजे जास्त मोठी गोष्ट नाही, अवघड गोष्ट नाही. ह्यावर तुम्हाला आता तुम्ही म्हणसाल लहान पोरासारखं आम्हाला सांगता, पण तसं नाही मित्रांनो. ही खरंच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही ह्या गोष्टीवर जर लक्ष दिलं, काल किती खाल्लं ना आज किती खाल्लं, तर जवळजवळ 99% तुमच्या फार्मावरती आजार लांबच जातात, बरोबर. खायला प्यायला तब्येत कमजोर झाली त्याची का मग आजार नाही ते येतात त्याला आणि त्यात मरण पावतो. कारण का त्याचं गोळ्या औषधाला त्याचं शरीर साथ देत नसते, त्यामुळं तुमच्या मेंढ्या मरून जातात, बरोबर. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला तब्येतीला खायला प्यायला चांगलं घाला आणि मग त्यातून एकदा सेट झालं का सकाळ संध्याकाळ वाटलंच तर थोडंफार सोडा, बरोबर. सकाळचं 1 तास 1.5 तास सोडा, संध्याकाळ तास 1.5 तास सोडा, जवळच्या जवळ सोडा, उन्हाचं सोडू नका. लिंबाचा पाला, शोबाबेचा पाला, बाबेचा पाला ही देण्याचा प्रयत्न करा. ते कारण का कोकऱ्यांना हे लहानपणामध्ये शक्यतो मेंढक्यांना दिलेलं असतं, म्हणजे त्याच्या मालकानं दिलेलं असतं, बरोबर. शेवरीचा पाला वगैरे, तर हा देण्याचा प्रयत्न करा, बरोबर. आणि परत मग काही काळ तुम्ही खुराक वगैरे व्यवस्थितपणे दिल्यानंतर सुरूलाच तुम्हाला फक्त खुराकावरती म्हणा किंवा खानपान ही चांगलं द्यावं लागतं. काही दिवसानं त्याला सवय लागेल तसं मग तुम्ही वाला काय तुमचा जो पण आहे तो चारा व्यवस्थितपणे हळूहळू त्याला सवय लावा, बरोबर. आणि त्याला सवय लागलं का ती बरोबर खातं ऑटोमॅटिक. पण सुरूच्याच कालावधी तुम्ही म्हणला ना नाही बाबा हेच तुला खायचं आणि ह्याच्यावरच तुझं जीवन आहे, तर मग ते राहत नाही, मरून जातं आणि तुमचं नुकसान होतं, बरोबर. तर मेंढ्यात पण त्याच पद्धतीचं आहे. मेंढ्या पण तुम्ही घेतल्या ना, तर मेंढ्या जरी पिल्लाच्या असतील तर त्यांना एक सकाळचं पासा म्हणा किंवा एक वंज तर होणार त्यांना खुराक ही ठेवावा लागतो दुधासाठी, बरोबर. आणि त्याच्या तब्येतीसाठी पण. आता मेंढ्या एक तर तुम्ही बंदिस्तमधल्या घेऊ शकता, नाही तर अशा फिरणाऱ्या असते त्या मेंढ्या, बरोबर. तर ते फिरणाऱ्या पण मेंढ्या तुम्हाला भेटू शकतात, बरोबर. आता त्यात काय असतं की जरी फिरणारी मेंढी असली तर ती बंदिस्ती होत नाही का, 100% बंदिस्त होती. पण व्यवस्थितपणे तुमचं जर नॉलेज असेल, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही केलं तर 100% तुम्हाला यश दिसून येणार. कसं तर तुम्ही मेंढ्या जर फिरस्ती जरी घेतल्या तर त्यांना काय आहे की सकाळ संध्याकाळ 1-2 तास सोडायचा आहे. खुराक हा चांगल्या पद्धतीचा तुम्ही कोणताही द्या. आता मी तुम्हाला सांगत नाही, बरंच काही आपल्या खुराकावरती औषधावरती मी व्हिडिओ बनवत असतो, तुम्ही पाहण्याचं काम करायचं असते, बरोबर. तर ते जसं की लिव्हर टॉनिक द्या, भूकवाढीसाठी टॉनिक द्या, जंताचं औषध टायमिंगला पाजा. जसं की तुम्ही कोणत्या काळात आणता, उन्हाळ्यात आणता, पावसाळ्यात आणता, हिवाळ्यात आणता, त्या कालावधीत कोणती लस द्यावी लागते ती लसही देऊन घ्या. त्या मालकाला घेताना विचारा ह्याला लसीकरण केलं आहे का नाही, बरोबर. तर ते लसीकरण पण करून घ्या नसेल ते केलं तर. आणि खायलाही मेंढ्यांनाही हिरवा चारा द्या शक्यतो सुरूच्या कालावधीमध्ये. जास्त करून जर पावसाळ्यात वगैरे आणत असाल तुम्ही तर पावसाच्या सुरूच्या तोंडाला पावसाळ्यात आणू नका. जराशी पाऊस संपल्यानंतरच तुम्ही मेंढ्या म्हणा किंवा हे कोकरी म्हणा ही खरेदी केली पाहिजे ते, बरोबर. आता पावसाळ्यात घेत असाल, तुमच्यात सोय असेल, शेडची वगैरे सोय असेल, व्यवस्थितपणे हिरवा चारा तुम्ही देऊ शकत असाल. म्हणजे हिरवा चारा म्हणजे काय, आता दिवसभर पावसाची चिमचिम चालू असते आणि त्या दिवसभर पावसाच्या चिमचिममुळे खात नाही ते. तुमच्यात भलं शेड आहे पण आदल्या दिवशी संध्याकाळची तुम्ही वैरण आणून शेडमध्ये उभा करून ठेवली पाहिजे, बरोबर. आदल्या दिवशी वैरण आणून ठेवायची, मग ती दुसऱ्या दिवशी वैरण दिवसभर पुरली पाहिजे अशी वैरण आणून ठेवायची. म्हणजे सुकलेला चारा तुम्ही त्यांना दिला पाहिजे. आणि त्या मेंढ्यांवरती पण लक्ष दिलं पाहिजे तुम्ही की बाबा त्याचं पिल्लं आहे, ती पिल्लं दूध पेलेत का, मेंढीला ताप आहे की नाही,
मेंढी पुरेपूर खाती का नाही, आणि जास्त करून तुम्ही हिरवा चारा हा मेंढीला देण्याचा प्रयत्न करा सुरूच्या कालावधीत. मग त्यानं हिरव्या चाऱ्यानं काय होतं, मेंढीला दूध पण भरपूर येतं, पिल्लं पण जराशी उठून येतात, म्हणजे जास्त फास्टमध्ये ते मोठी होतात पिल्लं आणि तुम्हाला पैसे रिकाम करून देतात. जवळजवळ मेंढी पिल्लाची घेतली तर निम्मे पैसे तर रिकामे होतातच, तुम्ही कसे जरी म्हटला तरी, बरोबर. आणि फक्त घेताना तुम्ही पिल्लाची घेत असाल तर तुम्हाला एकच सांगतो, फक्त पिल्लू लावलेलं असलं तर मग तुमचा तोटा होईल. फक्त व्यवस्थित पाहून करा, कारण का बाजारामध्ये तुम्ही जात असाल तर पिल्लं लावलेली वगैरे मेंढ्या येतात, बरोबर. तर ते फक्त पाहून घ्या. बाकीचं काही असं विशेष असं काही नाही. सुरूला तुम्ही ती मेंढ्या असं व्यवस्थितपणे सेट केली, जसं की त्यांना कॅल्शियम द्या दूध वाढीसाठी, किंवा त्याच्या तब्येतीसाठी टॉनिक द्या, खायला हिरवा चारा द्या, सकाळ संध्याकाळ थोडीफार सोडा, बरोबर, मोकळी. उन्हाचं फक्त सोडू नका, कारण का उन्हाच्या मेंढ्या सेट होणं म्हणजे बराच काही हे असतं. उन्हाच्या मेंढ्या आजारी पडतात, बरोबर. एखाद्याला आता माझ्या फिरते ते म्हणून तुम्ही म्हणसाल फिरते ते, माझ्या मेंढ्या सेट केलेल्या आहेत त्या. आता जरी नेऊन मी वाडग्यामध्ये कोंडल्या आणि बंदिस्त ठेवल्या, महिना जरी सोडल्या नाहीत या मेंढ्या, तरी हे आजारी पडत नाहीत. म्हणजे एवढ्या म्हणजे हे केलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी त्याच मेंढ्याबद्दलच व्यवस्थितपणे माहिती सांगत आहे, म्हणजे जे माझा अनुभव आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, वेगळं काही सांगत नाही, बरोबर. आता ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.